उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरती आता नेमकी कुणाची वर्णी लागणार या संदर्भामध्ये महायुतीमध्ये सध्या हालचालींना चांगलाच वेग आलेला आहे आणि राज्यसभेच्या याच जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ हे सगळ्यात तगडे असे उमेदवार असल्याचं मानलं जात होतं। पण गेल्या 2 दिवसांमध्ये अचानकपणे भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि स्वतः छगन भुजबळ यांनी आज थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। राज्यसभेच्या जागेवरती मंत्री छगन भुजबळ यांना पाठवण्यात यावं आणि राज्यामध्ये त्यांच्या जागी समीर भुजबळ यांची वर्णी लागावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं समजतंय। याबाबत भाजपच्या श्रेष्ठींसोबत बोलून आज रात्रीपर्यंत निर्णय कळवणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। यानंतर भुजबळांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली। तिथे देखील भुजबळांच्या नावावरती चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे आता राज्यसभेसाठी भुजबळांची वर्णी लागणार की आणखी कोणाची हे बघणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची म्हणजे त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे। त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशा अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील। पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल। भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते? सांगता येत नाही, सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो। जे उमेदवारांच्या ज्यांची इच्छा आहे त्यांचा सगळ्यांचाच विचार प्रत्येक पक्ष करत असतो, तसं करते।